नमस्कार मंडळी, मी आत्ता गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती आहे आणि गणपतीपुळ्यामध्ये आल्यानंतर सर्व भाविक भक्त या गणपतीचं दर्शन घेतात आणि या समुद्र किनाऱ्यासाठी आंघोळीला उतरतात। पण मित्रांनो, काहींना पाण्याचा अंदाज नसतो, त्यामुळे इथे अनेक अशा दुर्घटना घडतात। तर माझ्या गणपतीपुळ्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना एक विनम्र आवाहन मी माझ्या या 2 शब्दातून करतोय, ऐका। ओरडून ओरडून बोमटून सांगती हो सारे, कुणाला ना कसे ते कळे। तर मंडळी, या गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती इथले जे जीवरक्षक आहेत, त्यानंतर इथली स्थानिक लोक, इथले व्यावसायिक आणि देवस्थानचे कर्मचारी येणाऱ्या सर्व पर्यटकांना विनम्र सूचना करतात की खोल पाण्यात जाऊ नका। तरी देखील पर्यटक का ऐकत नाही, म्हणून म्हणायचंय, ओरडून ओरडून बोमटून सांगती हो सारे, कुणाला ना कसे ते कळे। खोल पाण्यात जाण्याचे नका करू चाळे, खोल पाण्यात जाण्याचे नका करू चाले। सुखाचा जीव तो पुन्हा नाही मिळे। ओरडून ओरडून बोमटून सांगती हो सारे, कुणाला ना कसे ते कळे। तर मंडळी, इथे आल्यानंतर सुखाचा जीव पुन्हा मिळणार नाही, तेव्हा इथली लोक जे सांगतील, ज्या सूचना तुम्हाला सांगतील त्या फॉलो करा आणि नंतर समुद्रात उतरा। नमस्कार मंडळी, मी आत्ता गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती आहे आणि गणपतीपुळ्यामध्ये आल्यानंतर सर्व भाविक भक्त या गणपतीचं दर्शन घेतात आणि या समुद्र किनाऱ्यासाठी आंघोळीला उतरतात। पण मित्रांनो, काहींना पाण्याचा अंदाज नसतो, त्यामुळे इथे अनेक अशा दुर्घटना घडतात। तर माझ्या गणपतीपुळ्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना एक विनम्र आवाहन मी माझ्या या 2 शब्दातून करतोय, ऐका। ओरडून ओरडून बोमटून सांगती हो सारे, कुणाला ना कसे ते कळे। तर मंडळी, या गणपतीपुळ्याच्या समुद्र किनाऱ्यावरती इथले जे जीवरक्षक आहेत, त्यानंतर इथली स्थानिक लोक, इथले व्यावसायिक आणि देवस्थानचे कर्मचारी येणाऱ्या सर्व पर्यटकांना विनम्र सूचना करतात की खोल पाण्यात जाऊ नका। तरी देखील पर्यटक का ऐकत नाही, म्हणून म्हणायचंय, ओरडून ओरडून बोमटून सांगती हो सारे, कुणाला ना कसे ते कळे। खोल पाण्यात जाण्याचे नका करू चाळे, खोल पाण्यात जाण्याचे नका